पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। दीदू तू रडू नकोस ना आता। दीदू हे बघ तुझी डोळे किती रेड झाले। दीदू तू स्ट्रॉंग आहेस ना, मग असं स्ट्रॉंग दीदू कधी रडतात का? नाही ना, मग नको ना रडूस। दीदू रडते कारण की माझ्या मम्मीने तिला पैसे नाही दिले। एवढंच ना, मग थांब। हे घे दीदू, यात माझे सगळे पैसे आहेत, ते सगळे तू घे, पण तू रडू नकोस। ह्याच्यात तर कमी पैसे आहेत ना, थांबा जरा। संजू मयूरी हे घे, ह्याच्यात खूप पैसे आहेत। संजू पण हे तू तुझ्या इलेक्ट्रिक कार साठी जमवलेलेस ना? हो, मी परत पण तर जमवू शकतो, आणि जर मी पप्पांकडे इलेक्ट्रिक कार मागितली ना तर मग ते मला 2 घेऊन देतील। वेडे आहात तुम्ही दोघे, आला नकोय पैसे। कुहू, संजू जरा बाहेर जाता का? मला तुमच्या दीदूशी बोलायचंय। नाही, मी दीदूला सोडून नाही जाणार। तू दीदूला पुन्हा मारशील। नाही मारणार कुहू मी तुझ्या दीदूला। प्रॉमिस? प्रॉमिस, नाही मारणार। दीदूला मारायचं नाही हा? आय एम सॉरी आई, मी खूप चुकीचं बोलले आणि चुकीच्या पद्धतीने बोलले। बस खालती बस। मयूर तुझे बोललीस ना, ते खरं होतं। तुझ्या गालावर मी मारली पण ती माझ्याच गालावर बसली। आई बाप म्हणून ना आम्ही चुकलो। तुला सॉरी कसं म्हणावं तेही कळत नाही, पण आम्ही दोघं आमच्या कर्तव्याला चुकलो आहोत आणि त्याच्यामुळे तुला हे सगळं करावं लागलं। आई नाही, मी तुम्हाला समजून घ्यायला हवं होतं। बाबांचं एवढं नुकसान झालं तर मी तुम्हाला सपोर्ट करायला हवा होता, आणि मी माझाच हट्ट घेऊन बसले। ऐक ना, मला तो ऍडव्हान्स कोर्स करायचा होता ना, मला नाही करायचा आता। मी उद्याच सरांना सांगते की माझं ऍडमिशन नका करून घेऊत म्हणून। नाही माही, तू असं नाही करायचंस। अगं मगाशी मी रागाच्या भरात बोलले, पण तू नको करू असं। माझ्याकडे दुसरं ऑप्शन पण नाही आई, कारण फी उद्या नाही भरली तर तसंही मला फॉर्म भरता येणार नाहीच। मी तुझ्या कॉलेजमध्ये जाऊन ना तुझ्या सरांना भेटते। आई त्याने काही होणार नाहीये। नको होऊ देत ना, काही नको होऊ देत। मी जरी जाऊन नाही भेटले तरी नाहीच होणार आहे की नाही। मग मला भेटून नाही होऊ देत ना, मलाही कळू देत ना।
मला आयुष्यात अजून किती आणि कुठल्या ठिकाणी हरायचंय ते. आई असं नको का बोलूस. मी तुला जे काही बोलले ना प्लीज विसरून जा प्लीज. कसं विसरू मी मयू, सांग ना. तू जे काही बोललीस ते खोटं बोलली नाहीस. माझ्यामुळे माझ्या मुलींची ही अवस्था झाली. मी चुकीची. हो, मी चुकीची आहे. माझं चुकलं. काय करतेस तू? हे काय करतेस आई? शांत हो. अगं शांत हो. माझी चूक आहे बाई, माझी चूक आहे, माझी चूक आहे बाबा. आई शांत हो. माझी चूक आहे. शांत हो. झाले मी शांत. हो, तू अगदी बरोबर बोललीस. मी नेहमी तुझ्या बाबांचीच बाजू घेते. त्यांच्या चुकांवर नेहमीच पांघरुणं घालत आले. त्यामुळे झालं काय माहितीये ना, माझ्या मुलींचं नुकसान झालं. हो ना, पण आता याच्या पुढे असं नाही होणार. तुझ्या बाबांना काम करायचं नाहीये ना, नको करू देत. त्यांची मर्जी. आज तुला खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या तिला करायलाही हव्यात. मलाही कळतंय. बाबांकडे मी पैसे नाही मागू शकत, कारण बाबांनी सगळंच दिलंय. मग अशा परिस्थितीत मी हातावर हात धरून नाही ना बसू शकत. मला काहीतरी करावं लागेल. माझ्या मुली माझी जबाबदारी, आणि त्यांना काही कमी पडू न देणं ही पण माझी जबाबदारी आहे. ती मी पूर्ण करणार. तुम्हाला शिक्षणाच्या बाबतीत मी काहीही कमी पडू देणार नाही. तुमची सगळी स्वप्न मी पूर्ण करेन, कळलं? तुमची आई पूर्ण करणार, मी पूर्ण करणार. आई कशी? मी काम करणार आहे. हो मयू, तुमची आई आता काम करणार आहे. माझ्या मुलींना मी कुणापुढेही लाचार झालेलं नाही बघू शकत. तुमची आई तुमची सगळी स्वप्न पूर्ण करणार आहे. तुमच्या भविष्यासाठी जे जे गरजेचं आहे ना, ते सगळं मी करेन. हो जाएगा रे सब. आवडला? दे परत दे. नाही देणार. अरे असं काय करते? ती वही दे परत. नाही देणार मी. असं काय करतेस? मला कलरिंग करायचं, दे ना. ती संजूची वही आहे ना, मग त्याच्यावर तो चित्र काढेल, तुम्ही नाही. अरे संजू, मी तुला मदत करतोय ना. हो. बघ, दे 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 परत. मी नाही म्हटलं परत दे ना प्लीज. अहो, मी नाही सांगितलं ना एकदा. तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊन काम करायचं नाहीये ना, मग घरातलंही कोणतं काम करू नका, कळलं? ही काय हिटलरगिरी आहे? व्हॉट इज दिस अश्विनी? आणि तुम्ही जे वागताय ते हिटलरपेक्षा कमी आहे का? मी काय अत्याचार करतो तुझ्या? तुम्ही जे करताय ना ते अत्याचार करण्यापेक्षा पण वाईट आहे. आज घराला सगळ्यात जास्त गरज तुमची आहे, आणि तुम्ही काय करताय? हात पाय गाळून मुकाटपणे घरात गप्प बसला. खरं बोललं ना की पचायला खूप जड जातं. तुम्हाला काही काम करायचं नसेल ना तर ऐकायचीही तयारी ठेव. अश्विनी प्लीज काही बोलू नकोस. का नको बोलू? तुम्हाला वाटेल ते तुम्ही करणार आणि आम्ही काहीच बोलायचं नाही. बोला, सगळे बोला.
आधी हिची मुलगी बोलली, आता आई बोलते. बोलत राहा, नुसते बोलत राहा सगळे. मग काय करायचं आम्ही? सांग ना. आम्ही बोलायचं नाही? हे जे करतायत ते सगळं मुकाटपणे सहन करायचं? काय करायचं आम्ही? हा, कुहूने मयूने मी काय करायचं सांग ना शिल्पी. अगं किती दिवस सहन करायचं? किती... दादा एक मिनिट जरा. अहो श्रेयस काय झालं? अहो पाणी आण, जा जरा पाणी आण. तू संजू इमिजिएटली आज जा. इमिजिएटली आज जा. श्रेयस काय होत आहे? श्रेयस श्रेयस बाळा दादा दादा प्लीज असं नको करूस दादा. ऐक दे. जा तिकडे. हे घे पाणी. ओके. अहो अहो काय होते तुम्हाला सांगा ना. अहो अश्विनी गप्प बस. केव्हाचा सांगतोय तो तुला? अश्विनी शांत बस शांत बस. पण नाही, तुझ्या तोंडाचा पट्टा आपला चालूच. हा अगं 55 लाखाचं नुकसान झालंय त्याचं. केवढा मोठा धक्का बसलाय त्याला. आणि तू आहेस की त्याला समजून घ्यायचं सोडून नुसती बोलतच बसलीस. आई हो, घरात बसून त्यांचं दुःख कमी होणार आहे का? त्यांना समजवायचं सोडून हा तुम्ही पाठीशी घालताय. कारण तो माझा मुलगा आहे. तो पैसे कमवतो नाही कमवतो याच्यापेक्षा त्याचा जीव मला महत्वाचा आहे. आणि त्याला काही झालं ना तर मी सहन नाही करणार. अहो त्यांना काही झालं तर मीही सहन करू शकत नाही. पण हे दिवस रात्र जे असे हे जे करतायत ना त्याच्यामुळे त्यांना जर काय झालं तर आम्ही काय करायचं सांगा ना आई. पण त्याच्याशी अशी कसा कसा भांडू नको. अगं त्याला त्रास होतोय, दिसत नाही का तुला? आई हिला सांग गप्प राहायला. मला आवाज सहन होत नाहीये. आता श्रेयसला काही बोलायचं नाही. त्याने काही महिने पैसे कमवले नाही ना तरी काही फरक पडत नाही. समजली? 3 महिने पुरतील एवढे कसेबसे पैसे आहेत आपल्याकडे. त्यामुळे 3 महिने जर दादानी नाही कमवलं तरी चालणार आहे. पण 3 महिनेच. बाबा काय झालं? तुम्ही अजून झोपला नाहीत? झोप लागत नाही अश्विनी शांतपणे. तू जा, जाऊन झोप जरा. अश्विनी तुझ्या मनात काही चाललंय? मला ना तुमच्याशी जरा बोलायचं होतं. हा बोल. आता नको, उद्या बोलू बाबा आपण. नाही अश्विनी, आताच बोल. काय म्हणतेस? बाबा जामगाव मंदिर ट्रस्टवाल्यांनी जे पैसे दिले होते, म्हणजे शिल्पी असं म्हणाले की ते 3 महिनेच पुरतील म्हणून. उज्ज्वला बोलली मला. तोच विचार सुरू आहे माझ्या डोक्यात. आणि यांचं हे असंच सुरू राहिलं तर बाबा मला काम करण्यासाठी बाहेर पडावं लागेल. कुहू आणि मयूच्या शिक्षणाच्या बाबतीत मला कोणतीही तडजोड करायची नाही. मी बाहेर पडले तर तुम्हाला. चालेल, काहीच हरकत नाही. श्रेयस असा स्वागत राहिला तर ही वेळ एक दिवस आपल्यावर येईल याची कल्पना होतीच मला. माझ्याकडून जेवढी मदत होऊ शकेल मी निश्चित करेल. आणखीन एक सांगायचं होतं. बोल. कुहू संजू लहान आहेत. यांचं हे त्यांच्या समोर असं वागणं जरा. आलं लक्षात माझ्या. तुला काय म्हणायचं
ते कळलं. अश्विनी, मला वाटलं होतं की श्रेयसला थोडा वेळ द्यावा, पण आता वाटतं की हे थांबवल्याशिवाय थांबणार नाही. तू काळजी नको करूस, मी सगळं व्यवस्थित करेन. तुमचा ना खरंच खूप आधार वाटतो मला या परिस्थितीत. आदर तर तुझा वाटतो या घराला, वाटतो नव्हे आहेच आजही याही परिस्थितीत. खरं तर अश्विनी, या घराचा कुटुंब प्रमुख मी आहे, पण नावाचाच. गुड लक बेटा. थँक्यू. जा, झोप आता. वहिनी माझी कॉफी आण, अगं उशीर होतोय मला. काय यार. बाबा चहा. तुझी कॉफी. किती उशीर? तू काय बाहेर चाललीस? आणि हो, कुठे? जरा मयूच्या कॉलेजमध्ये जाऊन येते. का? हा, बघते मुदत वाढवून मिळते का. जर मुदत वाढवून मिळाली तर मयूला तो कोर्स करता येईल ना, म्हणून. वहिनी, तू हे जे काही वागतीयस ते आगाऊपणाचं वागतीयस असं नाही वाटत का तुला? नाही म्हणजे माणसामध्ये कॉन्फिडन्स असावा, पण ओव्हर कॉन्फिडन्स कधीच असू नये ग. ते संजू आणि कुहूच्या शाळेत जाऊन त्यांची ती पिकनिकची फी थोडी कमी करून घेतली तोपर्यंत ठीक होतं सगळं, पण प्रत्येक वेळी असंच जमेल असं नाही ना ग. आता मयूच्या कॉलेजमध्ये रूल्स किती स्ट्रिक्ट आहेत हे माहितीये ना तुला, तरी पण. हो माहितीये मला, पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे ना. जर तिच्या मॅडम हो म्हणाल्या तर सगळेच प्रश्न सुटतील ना. नाही ठीक आहे, अपमानच करून घ्यायचंय तर आता मी काय बोलणार. अहो, प्रचंड गोड कॉफी बनवलीस, सॉरी मी नाही घेऊ शकत ही. बाय. अहो, मी मयूच्या कॉलेजमध्ये जाऊन येते. अहो अश्विनी, तुला उशीर होतोय, जा. श्रेयस, अश्विनी मयुरीच्या कॉलेजमध्ये गेली. हा, ऐकलं बाबा मी. सारखं काय तेच तेच. तू तिच्यासोबत जायला हवं होतस. तू तिच्यासोबत कॉलेजमध्ये जायला हवं होतस. कशाला? म्हणजे तिन्ही जाऊन पण काय फायदा नाही. ते प्रिन्सिपल आपलं काय ऐकत नाही, हिचंही ऐकणार नाही. ते कळेलच आपल्याला ती आल्यावर. पण आता मी जे सांगतोय ते नीट ऐक. इथून उठ आणि आंघोळीला जा. बाबा काय करू आंघोळ करून? अहो जाऊ द्या ना, त्याला कुठे जायचं नाही यायचं नाही, बसलाय तर बसू दे ना. तुमची ती सून ती गेली निघून. कळायला नको तिला की आपल्या नवऱ्याला बरं नाहीये, त्याला आपली गरज आहे. पण नाही, माहिती असून सुद्धा गेली आपली भटकायला. भटकायला? कसं आहे माहितीये का, आता त्या पोरीची आई पण तीच आहे आणि बाप सुद्धा. मोठ्या हिमतीनं तिनं हे घर आपल्या हातावर झेललाय चालवण्यासाठी. ते काही सोपं नाही आहे. आणि हा इथे पडलेला आहे हे म्हणत की तिनं तिथं जाऊन काही उपयोग होणार नाही. श्रेयस, मी तुला सांगतो ते ऐक. तुला काम करावं असं वाटत नाही, काम करायचं नाही, करू नकोस. पण उद्यापासून घरात बसून राहायचं नाही. सकाळी चहा नाश्ता घ्यायचा आणि घराच्या बाहेर पडायचं. आणि कुठे जायचं ते मला माहिती नाही, पण घरात बसून राहायचं नाही. अरे उगीच काय. आता उठ आणि आंघोळीला जा. उठ आणि जा आंघोळीला. जगून नाही देणार ना माणसाला. मग मी तुला जगून नाही देणार. चल आंघोळीला. घेऊन जाते.
आता हे काय नवीन काढलंय? घराच्या बाहेर जाऊन बसायचं. काय करणार आहे घराबाहेर? घराच्या बाहेर जाईल, 4 लोकांना भेटेल, त्यांच्याशी बोलेल, तेव्हा त्याला कळेल जग किती पुढे चाललंय ना आपण घरातच बसून आहोत. कळलं ना? आणि घरात बसून राहिलं तर त्याला कधीच काम करायची इच्छा होणार नाही. बाहेर जाईल, लाज वाटेल ना, त्या कामाला तरी लागेल तो. मुलं कितीही मोठी झाली तरी आई बापाची जबाबदारी सुटत नाही, हेच खरं आहे. तर अश्विनी ज्या कामाला गेली आहे त्यात तिला यश मिळव म्हणजे झालं.